आपण बघतोय देवेंद्र फडणवीस विधानसभेमध्ये बोलत आहेत। जे बजेट सादर झालं त्या बजेटवर टीका केलेली आहे आणि अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी। कोरोना काळात फसवाफसवी झाली, कुठला निधी कुठे कसा वापरला गेला, काही विभागांमध्ये तर तो वापरलाही गेला नाही, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन टीका करण्यात आलेली आहे देवेंद्र फडणवीसांकडून। विधानसभेमधलं थेट प्रक्षेपण आपण बघत होतो। शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर बोट ठेवलं गेलंय। विकासाची पंचसूत्री म्हणजे नेमकं काय हाही प्रश्न विचारला गेलाय आणि या पंचसूत्रीमधल्या 5 विभागांपैकी 2 विभागांवर सडकून टीका करण्यात आलेली आहे। कसं अर्धवट काम झालं याविषयी प्रश्न विचारला गेलेला आहे। महात्मा फुले जनआरोग्य योजनेवरून टीका करण्यात आली आहे। बजेट आणि खर्चाचा तालमेल लागत नाही, जुन्या योजनांची नव्यानं सुरुवात केली गेली आहे। जीडीपी वाढला तरी महसुलात तूट बघायला मिळते। राज्य विकासात केंद्रीय योजनांचा आधार घेतला गेलाय। केंद्रीय योजनांचा वापर करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला 57%, काँग्रेसला 26% निधी मिळालाय। शिवसेनेला सगळ्यात कमी म्हणजे 16% निधी मिळालेला आहे। एनसीपीला 3,14,820 कोटी रुपये मिळालेत। काँग्रेसला 1,44,193 कोटी मिळालेत। 50% निधीही खर्च झालेला नाहीये यातला। अनेकांच्या वडिलांची स्मारकं मात्र उभारली गेली। शेतकरी मदतीसाठी मात्र पैसे कमी पडतायत सरकारला। शेतकरी पंचायतात विलीन व्हायची वेळ आली। अनेकांच्या वडिलांची स्मारकं झाली। कोरोना काळातही फसवाफसवी झालेली आहे। जनआरोग्य योजना योग्य पद्धतीने वापरली नाही। कोरोनाच्या काळातही योजनांचा वापर केला गेला नाही। रुग्णांचे 50,000 अर्ज बाद झाले असे देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ऐकूयात। गेल्या काही वर्षांमध्ये आपण हा प्रयत्न केला होता की सगळं बर्डन 31 मार्चवर जे येतं ते येऊ नये, पण दादा ते पुन्हा यायला लागलाय। आपण बघा, वर्षभरात आपण निधी उपलब्ध करून दिले नाहीत। 20-21 या आर्थिक वर्षात एकूण झालेल्या खर्चापैकी 20.64% खर्च मार्च महिन्यातला आहे आणि त्यातला 19.33% म्हणजे जवळजवळ 20% खर्च हा एका दिवशी 31 मार्चला आपण केला। 20% म्हणजे एकूण बजेटच्या 1/5 खर्च एका दिवसाचा आहे। ही आर्थिक शिस्त आहे का? एकूण मागण्यांपेक्षा सुधारित अंदाज हा 48,000 कोटींनी कमी आहे। याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की आपण बजेट बनवतोय दाखवण्याकरता आणि खर्च करतोय मनमानीपणे। बजेटचा आणि खर्चाचा ताळमेळच लागत नाहीये। ज्यावेळी जो खर्च वाटला तो खर्च करतोय, पुरवणी मागण्यांमध्ये तो घेतोय आणि त्याला आपण मान्यता देतोय, आणि मूळ खर्च जो आहे हा मूळ खर्च मात्र आपण करतच नाहीये। म्हणजे आपण असं म्हणतो की खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे, अशा प्रकारची अर्थसंकल्पाची अवस्था ही या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। या सरकारला मद्यामध्ये जास्त इंटरेस्ट असल्यामुळे काय जुन्या बाटलीत नवीन दारू का नवीन बाटलीत जुनी दारू असं काहीतरी या ठिकाणी योजनांचं होताना आपल्याला बाटलीचा लेबल बदलला, हे जास्त सोपं आहे। ते गुलाबराव ते काहीतरी बोलतात बरं, मी बोलणार नाही ते। आपण गुलाब पाणी पिणारे लोक। या 5,00,000
48,777 कोटीपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला किती मिळाल्या त्यांच्या खात्यांना 3,14,820 म्हणजे 57%. काँग्रेसच्या खात्यांना किती आहेत 1,44,193 कोटी म्हणजे 26%. आणि परब साहेब आपल्या शिवसेनेची काय परिस्थिती बघा 90,181 कोटी म्हणजे 16%. 16%. आणि जिथे पगार जास्त द्यावा लागतो अशी खाती राष्ट्रवादीकडे नाही आहेत. ती खाती काँग्रेसकडे आहे. शिक्षण विभाग ती खाती तुमच्याकडे आहे उच्च शिक्षण विभाग. दादा बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात तुम्ही श्रेय घेतलं पण खरं तर या संदर्भात मला हे सांगितलं पाहिजे की 2014 साली न्यायालयाने बंदी टाकली होती. त्यानंतर आमचे महेश दादा लांडगे केंद्र सरकारकडे घेऊन गेलो. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी गॅझेट काढला आणि शर्यत पुन्हा सुरू झाली. न्यायालयाने पुन्हा बंदी घातली. 2017 साली आम्ही कायदा केला आणि पुन्हा शर्यत सुरू केली. त्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केल्यानंतर रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल हा म्हणजे बैल हा धावणारा प्राणी आहे अशा प्रकारचा अहवाल आमच्या सरकारने तयार केला. आणि आपण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बघा. हा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय हा जो काही रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल केदार साहेब अहवाल आम्ही जो तयार केला होता तो अहवाल स्वीकारला आणि त्याच्या आधारावर ही परवानगी दिली आहे. आली तुमच्या काळात असली तरी आम्हालाही थोडं क्रेडिट त्याचं द्या. सगळं घेऊन जाऊ नका.